मी देवा जपटे DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। पुन्हा हिंगोली जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झालेली पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर नदी नाल्यांना मोठा पूर आल्यामुळे गावामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळते। पूर्ण शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। शेतकऱ्याचं मोठं नुकसान देखील झालेलं पाहायला मिळते। आपण आज उभे आहोत वसमत तालुक्यातील आशेगाव मध्ये। आपण पाहू शकता काय सांगाल गावातील काय परिस्थिती निर्माण झाली। प्रशासनाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते त्याच्यानंतर अधिकारी आले होते का? आताच प्रशासनाची टीम मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांनी गावात येऊन फेरफटका मारला आणि या कालच्या झालेल्या पावसामुळे आमची शेती तर पूर्ण पाण्याखाली गेलीच आहे। शेती तर पाण्याखाली गेली, पण आता आमच्या गावात सुद्धा असं वाटतंय आणखी अर्धा तास पाऊस चालू राहिला तर घराघरात सुद्धा पाणी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणि तुम्ही पाहता या रोडनं, हे रोड आहे आमच्या गावातला, आपण उभं टाकलो ते रोड आहे, या रोडवर आज टोंगळ्या इतक्याला पाणी आहे आणि असंच जर पाऊस चालू राहिलं तर निश्चितच आमच्या घरात सुद्धा पाणी शिरणार। नक्कीच पाहू शकता आपण नदी नाल्यांना पूर आल्यामुळे गावामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळते। एकंदरीत कुरुंदा असो आशेगाव असो या गावामध्ये देखील आता पाणी शिरलेलं पाहायला मिळते। त्यामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत आणखी काही गावकरी आहेत, काय सांगणार, काय परिस्थिती आहे सध्या? आता आशेगाव मध्ये भरपूर पाऊस झालाय, त्याच्यामुळे गावामध्ये पाणी शिरतेच आता थोड्या वेळात 1-2 तासामध्ये पाणी शिरते। रोडला तर पाणी झालंय, घराघराला पाणी। मारुती मंदिरामध्ये 83 ला पाणी गेलं नव्हतं, इतकं पाणी गेलेलं आहे यावर्षी। इतकं भरपूर पाऊस झाला आता यावर्षी ढगफुटी सर्विस। शेतामध्ये तर काहीच राहिलं नाही आमचं, सगळं वाहून गेल्याच्या तोंडाशी आलेला घास चेक निघून गेला, काहीच राहिलं नाही आमच्या गावाला। सगळा वेडापडा गावात पाणी शिरले, गावात संपर्क सुद्धा तुटला आता, इतकं भरपूर पाणी झालेलं आहे आता। संपूर्ण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गावात पाणी शिरल्यामुळे पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। एकंदरीत आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत, काय सांगसाल मामा, काय परिस्थिती आहे सध्या? आज आशेगावला अतिवृष्टीचं ढगफुटी होण्याला हरकत नाही, एवढं भरपूर पाणी झालेलं आहे। रस्त्याने 3 ते 4 फूट पाणी वाहत आहे, प्रत्येक घरामध्ये दारामध्ये पाणी शिरलेलं आहे। बऱ्याच लोकांचा मालाचं नुकसान झालेलं आहे, जनावर परेशान आहेत, आजूबाजूचा एरिया सगळा पाण्यामध्ये जलमय झालेला आहे। त्यामुळे मला तर असं वाटते 82-83 ला सुद्धा भविष्याच्या काळामध्ये सुद्धा यावेळेस कलेक्टर पुनरावसन आशेगाव झालं, पुनरावृत्ती होती काय गावाची असा आम्हाला भास होतो। कदाचित व्हायला पाहिजे असं शासनाला आम्हाला मान्य करावं लागेल, कारण 84-83 ला जे पाणी आलं त्यावेळेस 50 घराला कुठं असणारं पुनरावसन झालं गावाचं। परत एकदा 100 घर अजून जातात काय, एवढे आज 50 ते 80 घराचा आताच तुम्ही सर्वे करा साहेब। 80 घरामध्ये पाणी निसायला पाहिजे, 70 ते 80 घर आज पाण्यामध्ये गेलेत। हजारो रुपयाचा माल, गोरगरिबाचा माल, 2 क्विंटल 4 क्विंटल, पण आता अनेक संसार म्हणल्यावर काय नसते हो घरामध्ये, प्रत्येक गोष्टी आणणं शक्य आहे का? शेजारी कोण कोणाला खायला देते सांगा, याचं उत्तर आहे का शासनाकडे? जर शासनाला जर जबाबदारी घ्यायची असेल तर याची आमच्या बोलण्याचं म्हणणं मांडा। एवढे धन्यवाद। नक्कीच आपण पाहू शकता पूर्ण गावात पाणीच पाणी गेलेलं पाहायला मिळते। इकडे पाहू शकता, आपण येऊ शकता, छत्री घ्या समोर, त्याच्या मोबाईल सोबत छत्री घ्या। आपण पाहू शकता गुडघ्या इतक्या पाणी देखील जमा झालेलं पाहायला मिळते। पूर्ण गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान देखील झालेलं पाहायला मिळते। आपण पाहू शकता इकडल्या साईडला पूर्ण पाणीच पाणी। इकडे पाहू शकता मंदिरात देखील पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गावात पाणी शिरलंय। नागरिकांचे कोंबडे असेल, पूर्ण जनावर देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेले पाहायला मिळतात। आपण तिकडे जाऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्यामुळे आपण पाहू शकता पूर्ण शेती देखील पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते। काय परिस्थिती आहे सध्या इथली? सध्या माझी शेती आहे इथं आणि गावकरी आखाडा आहे, या आखाड्यामध्ये पूर्ण पाणी शिरलंय। आता ढोरं कोणी ठिकाणी न्यावं आणि कोणी ठिकाणी नाही हेच प्रश्न पडलेला आहे। रातातून जर पाणी आलं बेटायमाला, आता एक आहे म्हणून कोणी ठिकाणी नेऊ शकतो, पण चाऱ्याची व्यवस्था नाही। पूर्ण शेत माझं पाण्याखाली गेलं, जनावरला काय टाकावं एवढी सुद्धा हे पडलेले मला। इतकं अवघड झाले की नाही, ढोराला काय टाकावं त्याचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे। नक्कीच आपण पाहू शकता जोरदार पाऊस सकाळपासून सुरू झाल्यामुळे पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं पाहायला मिळते। जनावर देखील, जनावरांना चारा कसा द्यायचा, जनावर पूर्ण आपण पाहू शकता
गायी देखील गावकऱ्यांनी केलेल्या पाहायला मिळतात। मोठी भयानक परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांना सतर्कतेचा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतो। दैनिक गावाला पेपर असेल DC9 मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या ज्या व्यथा आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली।